पुण्याच्या टीमकडून IPL गाजवणारा बॉलर आता राजकारणातही सुपरहिट ठरलाय। अशोक डिंडा यांनी सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकत विरोधकांना मोठा धक्का दिलाय। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ते BJP कडून मैदानात उतरले होते। त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल 14,000 मतांनी पराभव केला आहे। 2021 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांनी फक्त 1260 मतांनी विजय मिळवला होता। पण यावेळी मात्र 1,15,000 पेक्षा जास्त मतं मिळवत सर्वांनाच धक्का दिलाय। क्रिकेटमधून रिटायरमेंट नंतर 2021 मध्ये त्यांनी BJP मध्ये प्रवेश केला आणि ते राजकारणात सक्रिय झाले। अशोक डिंडांनी 2009 मध्ये भारताकडून डेब्यू केला होता। भारतासाठी त्यांनी 13 वनडे आणि 9 T20 सामने खेळले आहेत। IPL मध्ये KKR, पुणे वॉरियर्स इंडिया, RCB सारख्या टीमकडून 78 मॅचेस खेळत 69 विकेट्स घेतले आहेत। क्रिकेट ते राजकारणी अशोक डिंडांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा।